संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। अजितदादा पवार जयंतीनिमित्त पलूस येथे शेतकरी मेळावा। 16 प्रगतशील शेतकऱ्यांचा स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरव। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा सप्ताहांतर्गत पलूस येथील शिवशंभू मल्टीपर्पज हॉलमध्ये भव्य शेतकरी मेळावा व स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। यावेळी प्रदीप कदम यांनी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि शाश्वत शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केलं। डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी AI, प्रेसिशन फार्मिंग व स्मार्ट शेती, तर अंकुश पाटील यांनी कमी खर्चातील वैज्ञानिक शेतीबाबत मार्गदर्शन केलं। कृषीभूषण रवी पाटील, कृषीभूषण तात्यासाहेब नागावे, शेतीनिष्ठ जयकर माने, कृषीभूषण अशोक खोत तसेच क्रांती साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पोपटराव संगपाळ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावर्षीचा पुरस्कार प्रतापसिंह पाटील, भवानीनगर, अरुण माळी, बोरजाईनगर, ज्ञानदेव गुरव, नवेखेड, श्रद्धा तलवार, आंधळी, प्रमोद गोविंद पवार, बुर्ली, महादेव नामदेव लाड, कुंडल, संदीप रामचंद्र पवार, खटाव, अभिजित डाके, सांगली, संपत जाधव, आंधळी, विजय दत्तात्रय पवार, बांबवडे, विलास भानुदास पाटील, मोराळे, विशाल राजेश पाटील, मोराळे, सुनील शामराव भोसले, बांबवडे, माणिक तुकाराम माने, आंधळी, अंकुश वसंत पाटील, आमनापूर आणि विजय लक्ष्मण शिंदे, मोराळे यांना प्रदान करण्यात आला। कार्यक्रमात डॉक्टर विशाल कारंडे, रवी पाटील, तात्यासाहेब नागावे, जयकर माने, वसंत पाटील, सांगली, रोहित पाटील, कैलास पाटील, नवेखेड, प्रदीप चव्हाण, अजिंक्य माने, अरविंद मदने, बांबवडे, राहुल पाटील, रणजित शिंदे, अनिल पाटील, उल्हास पाटील, अभिजित कौलगे, भास्कर संगपाळ, तौफिक मुल्ला, सागर कदम, तुषार सूर्यवंशी, विजय खारकांडे, आशिष सूर्यवंशी यांच्यासह विविध गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत आमिर पठाण, निवेदन अंकुश राजमाने यांनी, तर आभार विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शिंदे यांनी मानले। ज्यांनी अभूतपूर्व असं काम केलं आणि ज्यांना राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं देश पातळीवरती भारतरत्न, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारांनी गौरवण्यात येतं, त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्यांना कृषीभूषण, कृषीरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केलं